सण समारंभ असताना आवर्जून प्रेमाने करावं, स्वतः खुश व्हावं, इतरांनाही खुश करावं असं मस्त पंचामृत. गौरी गणपतीला गोडाधोडाच्या जेवणामध्ये तोंडाला चव आणणारं पेरूचं चटकदार पंचामृत पारंपरिक पद्धतीत. पेरूच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. 1.5 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिऱ्याची फोडणी, खमंग स्वादासाठी अर्धा चमचा मेथी परतून घ्यायची. 8-10 कडीलिंबाची म्हणजेच कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे परतायचे. 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप आणि 8-10 काजू हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचे. पाव चमचा हिंग घालून या सुरेख रंगाच्या गुलाबी पेरूच्या फोडी त्या मऊ होईपर्यंत 3-4 मिनटं शिजू द्यायच्या. 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, 2 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट, भाजलेल्या तिळाचं कूट, 1.5 चमचा धनेपूड आणि 2 चमचे गोडा मसाला. अगदी महत्त्वाचा 2 टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ घालून सगळं एकत्र करायचं आणि सगळं शिजण्यासाठी 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं. सुरुवातीला पातळ वाटलं तरी नंतर ते घट्ट होतं. 2 ते 3 टेबलस्पून गूळ घालून सगळं पंचामृत छान उकळू द्यायचं, सगळे स्वाद छान एकत्र येण्यासाठी. अतिशय सुरेख स्वादाचं खमंग पेरूचं पंचामृत तयार. नक्की करून बघा.